आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुण्यामध्ये मनसेच्या मुलाखतींना आजपासून सुरुवात झाली आहे। मागील आठवड्यात फॉर्म भरणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या आज शहर कार्यालयामध्ये मुलाखती पार पडतायत। पुण्यातील मनसे कार्यालयातून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पक्षांकडून जय्यत तयारी केली जाते। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी घेतले जात आहेत। आता आपण पुण्यातील मनसेच्या कार्यालयामध्ये आहोत आणि इथं देखील इच्छुकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आज मुलाखती या ठिकाणी पार पडतायत, तर एक वेगळा क्रायटेरिया आहे। 1 to 1 मुलाखती या ठिकाणी सुरू आहे आणि जय्यत तयारी मनसेकडून देखील पाहायला मिळते। आणि आता आम्ही मध्यंतरी इच्छुकांचे फॉर्म भरून घेतले। साधारणतः 500च्या आसपास आमच्याकडे इच्छुकांचे फॉर्म आलेले आहेत। आज या ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखतीचं नियोजन केलेलं आहे। संध्याकाळपर्यंत पूर्ण इच्छुकांचे नियोजन या ठिकाणी म्हणजे मुलाखतीचं नियोजन पूर्ण होईल। त्याच्यानंतर हा अहवाल सगळा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे दिला जाईल। नंतर युती आघाड्या जे काय होतील त्याच्यामध्ये कुठल्या जागा आम्हाला हव्यात आणि कुठल्या नाही हे राजसाहेबांकडे आम्ही टिप्पणी म्हणून पाठवून देणार। आत्ताच्या परिस्थितीमध्ये आम्हाला जे साहेबांनी सांगितलेलं आहे, पक्ष म्हणून जी आपली जी परिस्थिती आहे, पक्षाची प्रत्येक प्रभागनिहाय क्षमता किती आहे, कोण इच्छुक आहेत, यांची पूर्ण माहिती घ्या तुम्ही। आणि ती माहिती घेतल्यानंतर ही माहिती पोहोचवल्यानंतर वरच्या पातळीवरनं शिवसेना आणि मनसेचं काय व्हायचं ते वरच्या पातळीवर ठरेल। मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र लढतील, एक वेगळी ताकद, तशी तयारी सुरू झाली आता सगळी? हो, नक्कीच ती तयारी सुरू झालेली आहे। ती तयारी होऊन आमची तयारी पण आम्ही जी आहे ती तयार ठेवलेली आहे। 165 वॉर्डांमध्ये आमचे सगळे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांच्या मुलाखती आम्ही आज घेतोय। त्याची आम्ही शॉर्टलिस्ट करणार आहोत आणि त्याप्रमाणे राजसाहेब निर्णय घेतील। कॅमेरामॅन राजेश बिडकर, मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।